अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना भीती मलाही, जगण्याशी ना वैर माझे. वार केले होते जयानी, सारेच होते यार माझे. घाव सारे झेलताना वेदना हळुवार होते. संकटाची कशास भीती, भविष्य माझे माझ्याच हाती. अशाच एका उज्ज्वल प्रभाती. मिलिंदनी मायाच्या खुनाची कबुली का द्यावी? कारण त्या दिवशी तर ते म्हणत होते की विश्वासनी मायाला पळवलं म्हणून. म्हणजे जोपर्यंत विश्वास पाटील सापडत नाही तोपर्यंत या प्रकरणाचं गूढ काही उलगडणार नाही. तेव्हा याच्या पुढे डोकं शांत ठेवेन मी, चिडणार नाही. पण इथून सोडा मला इथून. तू सुद्धा मला वेडा म्हणतोस? नाही रे, तू सुद्धा मला वेडा म्हणतोस? मला अख्ख्या जगाने वेडा म्हटलं तरी चालेल दादा, पण तू नाही मला वेडा म्हणत. मी कुठे वेडा म्हणतो तुला? तू मला कसं वेडा म्हणतोस? कुठे म्हटलं तुला वेडा? मॅडम, ते मिलिंद जोशी आहेत ना, ते खूप अस्वस्थ झालेत. त्यांच्या छातीत कळा येत आहेत. व्हॉट? सावंत साहेब, तुम्हाला काय वाटतं? तो मिलिंद वाचेल काय? मी काय सांगू, होईल काहीतरी. नाही हो, होईल काहीतरी कसं म्हणता? तो मिलिंद जर का गचकला ना, तर केसमध्ये लई पंचायत होईल. काय पंचायत होणार? नाही म्हणजे केस सोडवायला थोडंसं कठीण जाईल असं म्हणायचं होतं मला. कांबळी, तुमचा पगार वगैरे मिळतो ना सगळं, म्हणजे वेळच्या वेळी? हा, मिळतो ना. हां, मग तो मिलिंद वाचला काय आणि मेला काय, काय फरक पडणार? हा, ही आपलं डॉक्टर आहेत ना, बघतायत ना त्याला व्यवस्थित. हा. आपलं काम आहे तेवढं आपण करावं, की फालतू जास्त हे करत जाऊ. साहेब, कोणाला फोन लावताय? अभ्यंकर साहेबांना. हा, अभ्यंकर साहेबांना तुम्ही फोन एवढं लावता? दचकायला काय झालं? नाही, काही नाही. मग या केसचे इन्चार्ज कोण आहेत? अभ्यंकर साहेब. मग त्यांना तर फोन करून कळवायलाच पाहिजे. मिलिंदला आपण आणलंय म्हणजे जिम्मेदारी आपली आहे. अहो की त्याला काही झालं तर आपल्यावर नको शेक कर. हां, हॅलो सर. हॅलो, मी सावंत बोलतोय. हां बोला सावंत. इतक्या रात्री कसं काय फोन केलात? हो, जरा काम तसंच पडलं, म्हणजे सॉरी टू डिस्टर्ब यू. त्या मिलिंदला घेऊन आम्ही हॉस्पिटलमध्ये आलोय सर. व्हॉट? हां, त्याला अचानक बरं वाटेनसं झालं, छातीत कळा वगैरे यायला लागल्या. मग मेघना सरदेशमुख म्हणाले की हलवा त्याला हॉस्पिटलमध्ये. मेघना कुठे? त्या आता निघाल्यात, इकडे पोचतील हॉस्पिटलमध्ये. सावंत, मिलिंदची नीट काळजी घ्यायला हवी. मला एक सांगा, तुम्ही कोण कोण आहात तिथे? मी कांबळी आहे आणि आपला एक भोसले म्हणून कॉन्स्टेबल आहे. हवं तर आणखीन पोलीस फोर्स मागवून घ्या. हो सर, हो. पण मिलिंदची नीट काळजी घ्या, त्याच्यावर नीट लक्ष ठेवा. ओके सर, ओके ओके. यू डोंट वरी, आय विल टेक केअर ऑफ. मी मेघनाला फोन करतो. ओके सर, गुड नाईट. चला, आपण आपल्या जिम्मेदारीतून मोकळे जा.
वेळच्या वेळी फोन बिना करून बरं असते, पण डोक्याला ताप नसलेला. काय लावली प्रार्थना? नाही काय ते मेघना मॅडमची केस आहे ना. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमच्या मॅडमची केस आहे नाही. हॅलो. हॅलो, हां बोला अंकल. कुठे आहेस? मी आता जस्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचते आहे. अरे मी तुला केव्हाचा फोन करतोय, सारखा बिझी येत होता फोन तुझा. मी पण तुम्हाला फोन ट्राय करत होते, नंबर बिझी येत होता. अंकल मिलिंदला सावंतने मला फोन केला होता. मिलिंदवर नीट लक्ष ठेवायला हवं. डोंट वरी अंकल. मला थोडा संशय येतोय मेघना. तू डॉक्टरांशी बोलून घे. कदाचित मिलिंद खरोखरच आजारी असेलही, बट बी केअरफुल. ओके अंकल. मी उद्या सकाळी हॉस्पिटलमध्ये चक्कर मारतो. बरं. ओके, काळजी घे. बाय. बाय. अशाच एका उज्ज्वल प्रभाती काय झालं कांबळे? मॅडम ते डॉक्टर मिलिंदरावांची तपासणी करतायत. बरं झालं मॅडम तुम्ही आलात. आत्ताच मी अभ्यंकर सरांनाही फोन केला होता. माझंही आत्ताच बोलणं झालं त्यांच्याशी. मॅडम डॉक्टर हॅलो. काय झालं मिलिंदला? वेल आत्ताच आम्ही काही टेस्ट केले, ECG काढलाय. रिपोर्ट्स आले की आम्ही तुम्हाला कळवूच. बरं. मी भेटू शकते आत्ता त्याला? नाही, मी आत्ताच त्यांना इंजेक्शन दिलंय, त्यामुळे ते गुंगीत आहेत. तुम्हाला आत्ता त्यांना भेटता येणार नाही. ठीक आहे, मी उद्या सकाळी बोलेन त्यांच्याशी. ओके. थँक्यू. मॅडम मला वाटतं तुम्ही घरी जाऊन आराम करावा आता. नाही, मला थांबलं पाहिजे इथे. नाही नाही, थांबून काही उपयोगच नाही आहे, कारण एवी तेवी तुम्ही मिलिंद सकाळशिवाय भेटू शकणारच नाही. मग उगीच का थकताय ना. काय का मॅडम? हा हा मॅडम, म्हणजे तसं बी आपण समजे इथे थांबून काय उपयोग ना. हा, इथे एक कॉन्स्टेबल ठेवून देऊ देखरेखीला. झालं. प्लीज मॅडम निघा निघा, तुम्ही खरंच निघा, मी आहे ना. ठीक आहे, मी उद्या सकाळी येते लगेच. काही लागलं तर मला फोन करा पण. हा, शुअर Yes, शुअर madam, शुअर. yes. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही निघा. नीट लक्ष ठेवा. होय 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 मॅडम. नाही म्हणजे काय इथं गरज नाही ना कोणाची थांबण्याची. एवी तेवी त्याला सकाळशिवाय शुद्ध येणार नाही, डॉक्टरांनी सांगितलंय. बरं केलं बरं हा, केलं. एक कॉन्स्टेबल इथे ठेवून देऊ, आपणही जाऊ शकतो नंतर दोघेही. अरे भोसले. भोसले ठेवलाय काय? हा, भोसलेला ठेवलाय हा, आपला. बरोबर. भोसले. काय साहेब? हा, तुमची इथे रात्रीची ड्युटी आहे. मिलिंदवर नीट पाळत ठेवायची, लक्ष ठेवायचं, त्याच्या खोलीत कुणालाही जाऊ द्यायचं नाही. समजलं? रात्रीची वेळ आहे आणि ती केस जरा नाजूक आहे. प्रकरण गंभीर आहे, काही गडबड होता कामा नाही. कळलं? चला कांबळे, आपण निघू. हा हा साहेब, आपण निघायचं? मग अहो असं काय करताय? असं काय म्हणजे? अहो हेच सांगून तर आपण मॅडमला पाठवलं नाही इथून. हा मग तो
तो शुद्धीवर येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं ना, मग त्याला भेटता येणार आहे का? मग इथं सगळ्यांनी थांबून काय गर्दी करण्यात काय अर्थ आहे हॉस्पिटलमध्ये? हा ते चला. आव पण मेघना पण नाही बिन नाही, मॅडम मॅडम का, मी पण सांगतोय ना, आय एम सिनियर ऑफ यू, इट्स माय ऑर्डर. चला. येस सर, आय विल फॉलो युअर ऑर्डर. हा. ए तू बाबा नीट ड्युटी करा भोसले. हा कसं आहे न, आपली हवालदाराची ड्युटी म्हणजे ड्युटी असते. हा रात्री असो दिवसा असो, ड्युटी इज ड्युटी, फर्स्ट ड्युटी देन एव्हरीथिंग. हा कसं आहे, रात्र असली म्हणून कांबळे काय झालं? साहेब. नाही जागलं पाहिजे ना. कांबळे साहेब, झालं का? जागा नाही, रे बाबा. तुमचं झालं असेल तर हो, हो, झालं. जरा बायका लेकराला माणूस आहे, रात्री घरी लवकर जाऊ दे. हा? चला साहेब. चला. भोसले बाबा नीट वॉच ठेवा. मेघना मॅडमनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे. लय रागवतील हा त्या. हा हा. मिलिंद असा अचानक आजारी पडावा, काहीतरी गडबड आहे. मला असं वाटतंय आपण स्वतःच हॉस्पिटलवर चक्कर मारावी. काय कशासाठी ठेवलंय तुम्हाला इथे? हा झोपा काढा ना. पहारा कोण देणार? हो साहेब, मी झोपलो नव्हतो. असं मेघना सरदेशमुखांना लावू का फोन? हा नको साहेब, प्लीज. बरं झालं त्यांनी मला पाठवलं इथे. ते त्या मिलिंदला कोणी पळवून नेलं ना तरी कळणार नाही तुम्हाला. साहेब मला माफ करा. ठीक आहे, कुठे ठेवलंय त्याला? त्या रूम मध्ये. साहेब पण त्या रूम मध्ये जायला परवानगी नाही साहेब. असं मला परवानगी नाही? मेघना मॅडमला लावतोच फोन आणि सांगतो तुमचा पराक्रम काय. डायरेक्ट सस्पेन्शन ऑर्डरच देतो तुमच्या हातात. नको नको साहेब. ठीक आहे, फ्रेश व्हा आणि जरा चहाचं बघा आमच्या. आत्ता पहाट व्हायला आली. हात गाडीवर मिळतो चहा. जा लवकर. ठीक आहे साहेब. अशाच एका उज्ज्वल प्रभाती हाय. हे भगवान, मैं कहाँ हूँ? असे फिल्मी प्रश्न विचारू नकोस. तू इथे आहेस आमच्या देवदत्त राजे संस्थानात. तू मला हा, मीच तुला उचलून आणलं पोलीस स्टेशन मधनं. अरे तिथे जमिनीवर वगैरे झोपायला लागलं असतं तुला, खडबडीत जमिनीवर. मला बघवलं नसतं तुझे हाल.
मग म्हणलं तुला उचलून इथे आणू, मस्त छान बेड बीड देऊया. कशी वाटते इथली बडदास्त? काही कमी पडलं असेल तर सांगा सर. मला तुरुंगात अचानक अस्वस्थ वाटायला लागलं आणि छातीत दुखायला लागलं, कळायला लागल्या, बरोबर? करेक्ट. मीच एका माणसाला पाठवून काय केलं होतं, तुझ्या खाण्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची अशी पावडर टाकली होती. हा ऍक्च्युली काय माहिती का, खरं तर विषच टाकणार होतो. पण वरती चौकशी केली तेव्हा कळलं तुला यायला अजून उशीर आहे. यम म्हणाला मला तसं. हलकट पाजी. नाही रे, कितीही शिवाय दे, मला काहीही वाटणार नाही. कारण काय आहे, मी ना खूप विशाल मनाचा माणूस आहे मित्रा. अरे पण मला का पळवून आणलंयस तू? कारण तू माझं नाव घेतलंस पोलीस स्टेशन मध्ये. तुला कसं कळलं? मला सगळं कळतं तिथलं. तिथे जे जे काय होतं ना ते सगळं मला कळतं. जे होत नाही ते पण मला कळतं. म्हटलं तर तू माझं नाव घेतलंयस तर पोलीस माझ्या मागे लागणार, तेव्हा तुलाच उचलावा, म्हणजे पोलीस गोंधळात पडणार. मला हात लावताना 10 वेळा विचार करणार, नाही का? कसं वाटलं? किती दिवस वाचशील रे असा? देवदत्त, मी तुला एक ना एक दिवस अडकवल्याशिवाय राहणार नाही. पण त्याकरता तू आधी इथनं सुटला पाहिजेस ना. नाही म्हणजे काय आहे, माझं नाव घ्यायला, मला अडकवायला आधी तू सुटला पाहिजेस ना इथनं सुखासुखी. घाबरून मारत नाही मी तुला. माझं शस्त्र एकच, माझी लेखणी. कारण काय, या असल्या हिंसेवर माझा विश्वास नाही. माझ्या लेखणीने मी भल्या भल्यांना लोळवलेलं आहे. तू तर म्हणजे तुझा खेळ संपलाय आता. हा, नाही, तू किती बढाया मारत असलास ना तरी पराभव तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय मला. नाही मिलिंद, पराभव म्हणजे काय ते देवदत्ताला माहित नाही आणि कधी माहिती होणार सुद्धा नाही. पण मला एका गोष्टीचं मात्र खरंच खूप वाईट वाटतंय मित्रा, की तू माझ्याशी असा का वागलास? अरे मी इतकं काय काय दिलं तुला. तू म्हणशील तेव्हा, तू मागशील तेवढं, तुझ्या घरच्यांना मदत केली, तुला मदत केली, आणि त्या बदल्यास तू मला काय दिलंस? हा असा विश्वासघात. अरे घातकी माणसा, हे सगळं तू तुझ्या स्वार्थासाठी करत होतास. तुझी कामं करण्यासाठी पैसे देत होतास मला. वेळ प्रसंगी माझा बळी देऊन स्वतःची कातडी बसवण्यासाठी करत होतास तू हे सगळं. आणि मी मात्र अलगद तुमच्या जाळ्यात सापडलो. अरे माझा वापर करून घेतला रे तुम्ही. तुमच्यामुळे माझ्या घरादाराला पारखा झालोय मी. माझ्याच नजरेत उतरलोय रे. मस्त भाषण करतोस तू. कारण तू ना राजकारणात यायला पाहिजे होतास. सॉलिड भाषण पाहिजे. पण मी काय म्हणतो मिलिंद, असं लंब चौडं भाषण करून ना सत्य कधी बदलत नाही. हा ठीक आहे, चल मान्य आहे, आम्ही तुला हे सगळं करायला सांगितलं, पण मुळात तू हे सगळं का केलंस? पैशासाठी नाही का? चंदूचा काटा काढून तुला प्रधानांची कंपनी ताब्यात घ्यायची होती. मायाकडून सुद्धा तू कित्येक वेळेला पैसे उकळलेस, तेव्हा तुझी ही सगळी तत्व कुठे गेली होती रे? बस कर. ऐकवत नाही ना सगळं आता हे? समजू शकतो मी, पण काय माहिती का मिलिंद, तुला अजून मी एक सत्य सांगून टाकतो आता. काय आहे, बेईमानी आहे ना तुझ्या रक्तातच आहे. हा म्हणजे आता समजा एखाद्या वेश्येनी काय म्हणतात ते सौभाग्यालंकार अंगावर चढवले म्हणून तिला कोणी पतिव्रता म्हणत नाही, ती वेश्या. तसं आहे तुझं. मग आता काय आहे, तुझा डाव उलटला हा तर लगेच तू मला दोष द्यायला लागलास, इतका फितूर झालास लगेच. मग मारून टाक ना मला. मारून टाक एकदाचा, म्हणजे तूही मोकळा मीही मोकळा. ए मिलिंद, काय बोलतोस तू? हे बघ, काही झालं तरी आपण एकेकाळचे सहकारी आहोत यार. अरे तुला मारायचा विचार माझ्या मनात कधीही येणार नाही माहितीये. मग काय करायचं ठरवलंयस तू माझं? बघूया, काय घाई काय आहे बघू सवडीने. एक काम कर, तू आता जरा इथे निवांत राहा. माझा पाहुणचार आरामात घे. मग नंतर तुला म्हणजे जिवंत ठेवायचं का तुझे तुकडे करायचे ते मी ठरवीन. तोपर्यंत इथे माझ्या तुकड्यांवर ऐश कर. चल.
सर त्या भोसले भोसले तो एक शतमूर्ख आहे. कोणी एक माणूस येतो, आपण इन्स्पेक्टर असल्याचं सांगतो आणि हा गाढव त्याच्यावर विश्वास ठेवतो. तुला तिथे पाऱ्यावर राहायला सांगितलं होतं ना? सर मी गेले होते हॉस्पिटलमध्ये, तेव्हा मिलिंद गुंगीत होता. डॉक्टर म्हणाले की सकाळशिवाय नाही भेटता येणार त्याला, म्हणून आपण घरी झोपायला गेलात. मेघना, तू एवढी मोठी चूक करशील असं मला वाटलं नव्हतं. नो, आय एम सॉरी सर, आता झाली माझ्या हातून चूक, पण मी खरंच सांगते मला कल्पनाही नव्हती हो. मला अभ्यंकर अंकलनी सायलीच्या केसमधून दूर केलं. का? मिलिंद जोशी हॉस्पिटलमधून पळून गेला. काय? अशाच एका उज्ज्वल प्रभाते काळोखाच्या होतील ज्योती. मरणाची ना